तर नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये BHMS प्रायव्हेट कॉलेजेसचं कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहे आणि हा जनरल कट ऑफ असणार. ठीक आहे, हे सांगून देणं तुम्हाला गरजेचं. जनरल कट ऑफ म्हणजे याच्यात विमीन गृहीत धरण्यात आलेल्या नाही. चालेल, जनरल. ठीक आहे, याच्यामधून एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ चुकीचा असू शकतो, कारण खूप लवकरात लवकर काढण्यात आलेला आहे. तरी सुद्धा काही चुकीचं ठरलं तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. ॲट द एंड ऑफ द डे मी पण काय आहे, एक ह्युमन बिईंग आहे. ठीक आहे, चालेल. तर ज्यांना त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा. इंटरेस्टेड इन चॉईस फिलिंग. ठीक आहे, तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार जर का तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग करणार तर. चॉईस फिलिंग कशी करतो आपण, तर दाखवून देतो तुम्हाला एक एक्झाम्पल. असं तुमचं नाव वगैरे सगळं असतं आणि तुम्हाला माहीतच असेल सगळ्या कॉलेजेसचं रिव्ह्यू मी टाकलेलं आहे. जेवढे पण महाराष्ट्रातले BHMS कॉलेजेस आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवरती व्हिजिट करून ते बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानुसारच मी तुमची लिस्ट बनवणार. म्हणून मी नेहमी काय म्हणत असतो की तुमच्या रँकनुसार जे पण रँक असेल तुमची, समजा 6,65,000 आहे, तर या रँकवरती कोणती कॅटेगरीमध्ये जो परफेक्ट कॉलेज तुम्हाला अलॉट होत असेल तो परफेक्ट कॉलेज तुम्हाला अलॉट होणार तुमच्या प्रायोरिटीनुसार. तरच तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग केली पाहिजे. ठीक आहे, आणि काउन्सिलिंग चॉईस फिलिंग केली पाहिजे. आणि त्याच्याबद्दल मी सविस्तर सांगितलेलं सुद्धा आहे की कशी करतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःसुद्धा केलेली आहे. स्वतः केल्यामुळं काय होतं ना, की तुम्ही खूप जास्त ब्लंडर करून देतात, त्याच्यात चूक करून देतात आणि त्याच्यामुळं कॉलेज कुठं ना कुठं तुम्हाला अलॉट होत नाही, किंवा झाला तरी चांगला अलॉट होत नाही. तर हे तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. चालेल, आता एक एक गोष्टी बघून घेऊया आपण. कॅटेगरी वाईज कट ऑफ बघून घेऊया. तर ओपन कॅटेगरीसाठी 7,532 कट ऑफ गेलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, 7,05,032 532 7,532. आणि सो सॉरी, लॅपटॉप पडला माझा. चालेल, तर 7,532. पुढच्या राऊंडचा कट ऑफ काय जाणार जर का नवीन कॉलेजेस आले नाही तर. परत एकदा, नवीन कॉलेजेस आले नाही तर 7,20,000 पर्यंत जाण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. चालेल, त्याच्यानंतर OBC कॅटेगरी 7,10,996 गेला होता. आणि पुढच्या राऊंडमध्ये काय कट ऑफ एक्सपेक्ट करू शकतो आपण, कॅप राऊंड कोणता असणार आता, कॅप राऊंड 3 असणार. ठीक आहे, तर OBC कॅटेगरीसाठी काय एक्सपेक्ट करू शकतो, तर 7,22,000 पर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो की हे कट ऑफ जाण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर BJ कॅटेगरीसाठी 7,02,584 एवढा गेलेला आहे. पुढच्या राऊंडमध्ये 7,23,000 पर्यंत जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे, नवीन कॉलेजेस आले नाहीत तर. ठीक आहे, आता याच्या आत रँक असेल, स्पेसिफिक कॅटेगरी असेल, तरी सुद्धा कॉलेज अलॉट झाला नाही तर 100% चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही काय केलेली आहे, तर चूक केलेली आहे. ती चूक परत करू नका, याचं तुम्ही लक्षात ठेवा, याचं तुम्ही भान ठेवा. ठीक आहे, आता आपण काउन्सिलिंगच्या शेवटच्या स्टेजवरती आलेलो आहे. कॅप राऊंड 3 होणार. ज्यांना अगोदरच कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि बेटरमेंट पण करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आता चान्स आहे तुमच्याकडं. पण कॅप राऊंड 3 येणार, त्याच्यानंतर स्टे वॅकन्सी येणार. स्टे वॅकन्सी जसंच चालू झाली तिथून तुमची काउन्सिलिंग प्रोसेस 100% संपून जाते आणि तिथून तुमचं भाग्य कोणावरती असतं, तर भगवानवरती असतं, जे पण गॉडवरती असतं. कारण त्याच्यामध्ये रिस्क खूप जास्त असतं. किती सीटा वॅकंट आहे, कसं आहे ते सांगणं सगळ्यांच्या याची गोष्ट नसते. फक्त त्याला एक्सपिरियन्स लागत असतं. ठीक आहे, खूप जास्त ते पण ॲनालिसिस लागत असतं. तर स्टे वॅकन्सीमध्ये जाऊ नका असं मला तुम्हाला म्हणायचं आहे, कारण तिथं फक्त आणि फक्त रिस्कच आहे. समजलं? चालेल. त्याच्यानंतर NT1 कॅटेगरी 7,53,223 ऑल इंडिया रँकवरती क्लोज झालेली आहे. NT1 ऑल इंडिया रँक 7,62,000 पुढच्या राऊंडचा कट ऑफ मी सांगत आहे. नवीन कॉलेजेस आले, परत सांगते, नवीन कॉलेजेस नाही आले तर, नवीन कॉलेजेस आले तर अपडेट करावा लागेल कट ऑफ. चालेल, आणि खूप सारे कॉलेजेस असे जे आलेले नाही काउन्सिलिंगमध्ये BHMSचे 10 ते 15 कॉलेजेस आहे वाटतं. ठीक आहे, NT2चं 7,06,430 पुढच्या राऊंडचा कट ऑफ एक्सपेक्ट करू शकतो आपण 7,25,000. याच्या आत असेल तर 100% लागणारच, फक्त चॉईस फिलिंग बरोबर असली पाहिजे. ठीक आहे, NT3 7,02,886 पुढच्या राऊंडचा कट ऑफ एक्सपेक्ट करू शकतो 7,26,000. जर का चॉईस फिलिंग बरोबर केली तर लागण्याच्या खूप जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतर SC 7,06,000
624. ठीक आहे. आणि पुढच्या राऊंडचा कट ऑफ काय एक्सपेक्ट करू शकतो? 7,28,000. चालेल. याच्यानंतर आहे आपल्याकडं ST कॅटेगरी 7,64,148. एवढा कट ऑफ गेलेला आहे. पुढच्या राऊंडमध्ये 7,80,000 पर्यंत जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. चालेल. त्याच्यानंतर SC/BC कॅटेगरी 7,41,967 गेला आहे. पुढच्या राऊंडमध्ये 7,48,000 पर्यंत जाण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. समजलं तुम्हाला हे सगळं? ठीक. आता प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची तर या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता. पण हा कॅप राऊंड 2च आहे. कॅप राऊंड 3चं पण लवकरच मी प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. सोबतच ज्यांना कॉलेजेसचे रिव्ह्यू पाहिजे असेल BHMSचे ते इथं क्लिक करून तुम्ही बघू शकता. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावं. धन्यवाद.